सकाळ सकाळनं एवढे सुंदर फुलं पाहून दिवसाची सुरुवात झाली ना. आता एवढं दिवसभर कामाचा शीण, सकाळी रात्रभर झोप घेऊन सकाळी उठल्यानंतर डबल तेच काम. आणि हे फुलं पाहिल्यानंतर एवढं मन प्रसन्न वाटतं ना आणि फ्रेश वाटतं. तर म्हणलं चला मस्त असे झाडांना खात घातलं होतं पाठीमागं, त्यामुळं आणि पावसाळा पण चालू झाला. एवढे सुंदर सुंदर फुलं यायला लागलेत. नंतर इकडं घेतलं मी स्वयंपाकाला. एवढी सकाळची घाई राहते, त्या गडबडीत मला शिव पण थोडीशी छोटी मोठी मदत करू लागतो. आणि नंतर स्वयंपाक बनवायचा, घरातलं आवरायचं, कपडे भांडे करायचे. बापरे बाप, एवढी गडबड करून नंतर दुकानावरती जायचं. ते एक आता नवीन काम चालू केलं आहे मी दुकानचं, त्यामुळे तिथं तर जावंच लागतं. सगळं येडं कसं तरी घरातलं आवरायचं आणि पटकन दुकानात जायचं. नंतर दुकानात तर मी दिवसभर थांबावं लागते, त्यामुळे टाईमशीर उघडायचं, लावायचं, गिरायकाचं बघायचं, हे सगळं चालूच राहतं. नंतर एकच आता डबल मटकी आणि भात परतवण्यापेक्षा आम्ही दोन्ही एक सोबतच परतून घेतलं. आता जे काम सोपं करायचे, सगळ्याचे डबे भरले. शिव शाळेत गेला तर दळण संपलेले होते. आता दोन्ही दळणं सकाळचे करायला घेतली मी स्वयंपाकावरून. तेवढे दळण आता गिरणीत नेऊन ठेवायचे, मम्मीला डबे द्यायचे आणि नंतर दुकान उघडून दुकानातलं आवरायचं. किती बायकांचं स्ट्रगल असतं ना, आणि किती बायकांमध्ये सहनशक्ती राहते. बापरे, एवढं सगळं परपंचाचा गाडा हाकायचा. प्रत्येक नारीला ही करतेच आणि तिच्याकडे सहनशक्ती असते. प्रत्येक स्त्री मेहनतीने आणि जिद्दीने कुठलंही काम अगदी सोप्या पद्धतीने पार पाडते. किती तिच्या मागे गडबड असली, किती मेहनत असली तरी पण. चला असून द्या, असं तर आता बायकांना दिलेलंच आहे, तर ते बायकांना सहन पण करता येत. चला बाय.